शेंगा. दाखव. कुठून आणलास? शेंगाचा. तू कुठून आणलास? फ्रीज मधून? आ भाजी नाही करायची? शेंगाची भाजी? शेंगाची भाजी करायची की नाही? हॅलो. हॅलो. स्वागत आहे स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनलवर. हे फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? सर्व ठीक असाल? मग नवीन ब्लॉगमध्ये काय खाताय? शेंगा. शेंगाची भाजी नाही करायची, शेंगाच खायच्या, कच्च्या शेंगा खायच्या. हे बघा, बाजारातून ज्या चवीच्या शेंगा आणल्या होत्या त्या कच्च्या शेंगा खाताय. तर आजचा ब्लॉग मी सुरू केला आहे 2-2:30 वाजे. पाऊस येत होता आतापर्यंत, आता थोडा उघडला. पावसाचेच दिवस आहेत, तसे रोजच पाऊस येणं सुरूच आहे. आता 3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस येत आहे. विनीतला शाळेतून आणला मी आणि आता थोडा आराम करते म्हणलं. आराम करतच होती तर मला आता ब्लॉग सुरू करून टाकू, कारण हा झोपत नाही आहे. झोप म्हणलं, थोडा वेळ आराम करू आपण, झोपून जा थोडा वेळ, त्याच्यानंतर मग ब्लॉगला सुरुवात करीन. सायंकाळी ब्लॉग शूट करीन, पण हा झोपत नाही आहे तर मग जाऊ दे म्हणलं, आता ब्लॉगच बनवते. विनीत बघ, नाव सांग बरं आपला. काय? विनीत. काय नाव आहे? पुन्हा सांग. पुन्हा नाव सांग. आपलं नाव सांग. आपला. इकडे बघ, आपलं नाव सांग. विनीत. तुझ्या पप्पाचं नाव काय आहे? जितेंद्र. आणि मम्माचं नाव? राखी. लाईट बंद काऊन केलास? लाईट चालू कर. माझ्या घरामध्ये पूर्ण अंधार होते. लाईट जर चालू असला तरच चांगला दिसते, नाही तर बंद केला तर पूर्ण अंधार होते. कसं आहे, पूर्ण म्हणजे सामोरून घरं वगैरे आहेत ना, असं त्या कारणानं खिडकी आहे, ते खिडकी बंद असली की पूर्ण अंधार दिसते. आणि बाहेर तर चांगला उजेड आहे, पण इथं मी कपडे वाळवले राहते. पाऊस येत आहे ना, त्या कारणानं बाहेर जमत नाही कपडे वाळवायला. पाऊस येत होता, आता हा बघता आता उघडला आहे, त्या कारणानं अंधार होते घरामध्ये. काही पण करत राहते विनीत. आता शेंगा खात आहे, बसून गेला इथं. शेंगा खाते. का खाते? शेंगा खाते. शेंगा खाते, फक्त शेंगाच खात राहे. त्यानंतर बघा हे का करत आहे, काही पण करत राहते. भांडा आणून ठेवला. हा कशासाठी आणला? कशासाठी आणला? गंजले का करत आहे? हे बा, आमच्या किचनमध्ये सुद्धा पूर्ण अंधार राहते. आता दुसरा भांडा आणला. हे असं सुरूच राहते. दिवसभर आवरतच राहा. हो ना विनीत? मॅगी कुठे आहे? मॅगी मॅगी देऊ? बनवून मॅगी करून देऊ? मॅगी खायचं वाटलं, मॅगी आणला. मॅगी बनवते आता. बिस्किट खाऊ. बिस्किट खाऊ पाहिजे, लॉलीपॉप पाहिजे. एवढं पण खाते. ओरिओ सांग, ओरिओ खातो. बिस्किट खातो. तिकडे पाहून सांग, तिकडे पाहून बिस्किट खातो. बिस्किट दाखव. बिस्किट आणला त्याच्यासाठी. काहीतरी खाऊचं वाटलं तर मॅगी बनवते मी. मॅगी, बिस्किट सगळं आहे. मॅगी मिरचीवाली मॅगी नाही बनवत मी, मला असंच आवडते मॅगी. आधी अरे तर आम्ही मिरची पण नाही घालत मॅगीमध्ये, तिखट पण नाही घालत, काहीच नाही घालत. आम्ही अशी उकळलीवालीची मॅगी खातो. आम्हाला अशीच आवडते ना विनीत? आम्हाला अशीच आवडते ना विनीत मॅगी? तुम्हाला आवडते का मला अशीच मॅगी? जास्त ह्याच्यामध्ये येऊन टाकेल. नाही राहू दे, हे टाकायचं आहे ना. मसाला मॅगी मसाला. मग यम्मी मॅगी. जास्त नाही खाऊ. टम्मी दुखते. टम्मी दुखते ना, मग मॅगी नाही खाऊ जास्त. हा नेऊन टाक डब्बीमध्ये.
करू? गरम आहे. गरम मग गरम आहे. गरम आहे. त्यांनी सांग बरं गरम आहे मॅगी. हां गरम आहे मॅगी. या मॅगी खायला या. जास्त नाही खाऊ. मग जास्त नाही खाऊ. हां कमी दुखते. जास्त मॅगी खायची नाही, कमी दुखते. एखाद वेळ ठीक आहे. प्रिसा प्रिसा विनीतच्या फ्रेंडचं नाव आहे. जेव्हा तेव्हा प्रिसा प्रिसा करत राहते. चालू नाही. तर साधारणपणे ना रोजचा दिवस माझा असाच जाते माझ्या मुलासोबत. माझा मुलगा बडबड बडबड करत राहते माझ्यासोबत. हाऊसवाईफला कामच कोणती घरामधलेच कामं राहते. मी एक हाऊसवाईफ आहे तर मला बाहेरचे काही कामं मी करत नाही, कारण माझा मुलगा पण छोटासा आहे. तर आज मला अळूची वडी बनवायची, कारण माझ्या हस्बंडला खूप आवडते. आमच्या घरी ना एवढी म्हणजे अळूची वडी बनते, कंटिन्यू बनते. मला अगोदर खूप आवडायची, पण आता ना कंटिन्यू खाऊ खाऊ मला पण आवडत नाही, पण माझ्या हस्बंडला खूपच आवडते. खरं सांगायचं तर रोज रोज काय बनवायचं हा सुद्धा एक प्रश्नच राहते. भाजी कशाची बनायची, काय नवीन काय बनवायचा, काही आवडला तर बनवतेच आपण, पण घरातले कामं करता करता आपल्यासाठी बी वेळ काढाच लागते आणि घरच्यांसाठी बी काही आवडीचा बनवायचा असला तर बनवाच लागते. त्याच्यातच आपल्याला आनंद भेटते. आणि सकाळचे कामं माझे झाले होते म्हणून म्हणलं आता पटकन अळूची वडी बनवून घेते, म्हणजे याला थोडा उशीर लागते त्या कारणानं. तर आजचा दिवस असाच माझा साधा होता. आणि मेन गोष्ट, तुम्ही माझे छोटे छोटे क्षण आहेत ते माझा दिवस माझ्यासोबत पाहता ब्लॉगमध्ये, तर खरंच त्याच्यासाठी धन्यवाद. मी अजून ब्लॉगिंगमध्ये नवीन आहे आणि हळूहळू शिकत आहे, त्यामुळे माझ्याकडून काही चूक होत असतील, व्हिडिओ परफेक्ट होत नाही असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा एक छोटासा लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे. तर हस्बंड ड्युटीवरून 7, 8 किंवा 9 वाजेपर्यंत येऊन जातात. तर अळूच्या वड्यासुद्धा माझ्या बनून गेल्या होत्या आणि आता 8 वाजे किंवा लवकर आले तर 8 वाजे जेवण करता, आम्ही वेळानं आले तर 9 वाजे असे होते आमचा. तर आता आम्ही जेवण करून रात्र पण झाली आहे आता. तर इथं हा ब्लॉग माझा इथंच मी थांबवते. तर तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.